जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने आज आपल्या इस्लापूरमध्ये रोहित पिसाळ साहेब हे आज इस्लापूरमध्ये आगमन झाले आहे. त्या अनुषंगाने मी आज GK न्यूज मध्ये त्यांचं स्वागत करतोय. सर, आपण रमामाता आंबेडकरबाई यांच्या स्मरणार्थ आज आपण 39 कोटी रुपयाची जी साडी सोन्याच्या आणि हिऱ्याच्या यांनी मडवलेली आहे, ही संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि या संकल्पनेमागचा नेमका हेतू काय आहे? सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आणि GK न्यूज आणि इस्लापूर मध्ये सगळ्यांना म्हणजे मी आज इथे आलेलो आहे. मला बोलवल्याबद्दल, मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मी सगळ्यात आधी धन्यवाद बोलतो. जी 39 कोटींची साडी बनली आपली, तर महत्वाचं त्याच्यामध्ये की ज्या माऊलीनी फाटक्या पदराने संसार केला, आज म्हणजे तिची लेकरं तो पदर हिऱ्यानी आणि सोन्यानी मोडू शकतात, हे एक मला दाखवायचं होतं. आणि त्यांच्या जे माथ्यावर आहे, जे आपण जे कुंकवाचं लेणं बोलतो, तर त्याच्यामध्ये आपण 33 कोटीचे हिरे लावलेले आहेत. तर 33 कोटीचे हिरे म्हणजे 33 कोट निसर्गामध्ये हिंदू धर्माप्रमाणे असतात. 11 वासू, रुद्र, इंद्र, प्रजापती, अश्विन, आणि हे सगळं तुम्हाला तुमचं अन्न, पाणी, निवारा, वस्त्र किंवा तुम्हाला अधिकार जगण्याची एक मार्ग दाखवतो. हे सगळं देणारा म्हणजे माझा बाबासाहेब, म्हणजे माझ्या माता रमाईचं कुंकू. म्हणून तिथे मी 33 कोटीचे हिरे लावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं सांगायचं म्हटलं तर माझे पंजोबा, मावस पंजोबा विश्राम गंगाराम सावतकर, तर ज्यावेळी माता रमाईंना क्षयरोग झाला होता, तर त्यावेळी बाबासाहेबांना म्हणजे खूप चिंता होती की म्हणजे हवा पालटसाठी कुठे घेऊन जायचं. तर त्या माझ्या घरी 7 दिवस आल्या होत्या. आणि त्यावेळी माझे पंजोबा म्हणाले होते बाबासाहेबांना, म्हणजे माता रमाईंना, की तू समाजासाठी इतकं करतेस, तर त्या म्हणाल्या की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास, मी तुमच्याकडे आले. तर त्या म्हणाल्या की नाही, ते अजिबात त्रास नाहीये, तर तुझ्यामुळे आज भीमराव उभा आहे. किंवा तू धारवाडमध्ये गेलीस आणि तिथे तुझे दागिने विकलेस तू. तर स्मित हास्याने माता रमाई बोलल्या होत्या माझ्या पंजोबांना की मी तर फक्त 2 पाटल्या विकल्यात, पण येणाऱ्या काळामध्ये माझी लेकरं मला सोन्याने आणि हिऱ्याने मडवतील. ही फक्त माझ्यासाठी साडी नाहीये, की आमच्या स्त्रिया एका काळी जी लुगडी घालत होती त्याला पण मातीमध्ये म्हणजे त्याला घाण करून देत होते. आज मी जगातली, म्हणजे इथं खूप श्रीमंत असतील भारतामध्ये, जगामध्ये, त्या जगामध्ये मी सगळ्यात महागडी साडी बनवून दाखवलेली आहे. जो माझ्या मातेचा विश्वास होता तो मी सिद्ध करून दाखवलेला आहे. ह्याच्या पाठी कुठलं एक ऍडव्हर्टाइजमेंट किंवा असं नाही, पण माझ्या आईची साडी ती कितीची घ्यायची ही मी ठरवणार. ह्याच्यावर कोणी मला म्हणजे क्रिटिसाइजही करू नये अशी माझी तरी इच्छा आहे. एकेकाळी गावकुसाबाहेर जगणारी जमात आज गुलामीसारखी वागत होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा, समानतेचा अधिकार दिला आहे. आज मॉडर्न युगामध्ये या जमातीला तुम्ही आपण काय संदेश द्याल? कसं झालं माहितीये का की बाबासाहेब म्हणजे समजणं फार अवघड आहे. आज जितकी लोक बोलतात आणि आपण यंग जनरेशनला जी नावं ठेवतो ते अजिबात ठेवू नये. कारण आमच्या मागच्या जनरेशननी बाबासाहेबांना व्यवस्थित त्या यंग जनरेशन पर्यंत आणलेलंच नाहीये. बाबासाहेबांचे 15 डिग्रीज इकॉनॉमिक्स मध्ये आहेत. या देशाला RBI देणारा हाच बाबासाहेब. आणि आज इथे औद्योगिक क्रांती व्हायला पाहिजे होती, ती इथे झालीच नाहीये. म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण समृद्ध पण व्हा. कारण आपण शिकतो आणि अक्कल घाण टाकली आहे. आपण पैशासाठी कुठल्याही संघटनात जातो, एक ऑर्डर एक चायनीजच्या प्लेटमध्ये, संघर्ष संपतो. म्हणून तुम्ही आता समृद्ध व्हा. जसं बाबासाहेब येवल्यामध्ये बोलले होते की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. तसं कदाचित आपण गरीब घरात जन्माला आलो, त्याच्यात मरायचं नाही. हे आपल्याला आता ठाम निश्चय केला पाहिजे. आपल्या मुलांनी
कुठल्याही पार्ट्यांच्या पॉलिटिकल पार्ट्यांच्या नादाला लागून कुठेही हातात हत्यारं घेऊ नये, पण शांततेच्या मार्गाने, बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने आणि औद्योगिक क्रांती करूनच इथे आपण बदल घडू शकतो. तुमच्या बालपणापासून ते आतापर्यंतचा आपला प्रवास कसा राहिला आहे? ऍज अ आंबेडकराईट बुद्धिस्ट, म्हणजे जर माझ्यावर एक चित्रपट येणार आहे की म्हणजे बुद्धिस्ट गोल्डमॅन, म्हणजे हॉलिवूडमध्ये येतोय तो, तर माझ्यावर खोट्या केसेस, मग तिथून सुटायचं म्हणजे परत ते बुद्धिझमचा अभ्यास करायचा, माझ्यावर अटॅक झाला, मला इथे छातीवर गोळीही लागलेली आहे, मी मी दोन्ही पायानी पॅरालाइज होतो, हा हात नव्हता मला, असं 1.5 इयर्स काढले, त्याच्यामध्ये मला कॅन्सरही झाला. हे सगळं करून आज जे काही आहे ते मी बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या कृपेने आहे. तर असं होतं खरं तर, पण असं सगळ्यांच्या लाईफमध्ये होत असेल, पण हार न मानता आपल्याला पुढे गेलंच पाहिजे. आपल्या जीवनातील असा कोणता क्षण आहे की स्मरणीय राहील, असा कोणता क्षण आहे आनंदमय? असे क्षण भरपूरच म्हणता येतील, कारण लाईफने खूप अप्स अँड डाऊन्स पाहिलेले आहेत. पण आजच्या ह्या इंटरव्ह्यूच्या साजेसं उत्तर देऊ शकतो की मी सोन्याचा व्यवसाय करतो आणि सोन्याला कुठलंही ब्रँड लागत नाही, म्हणजे कुठल्या कंपनीचं घेतलं असं आपल्याला काही म्हणजे त्याची गरज वाटत नाही सांगायची. तसंच माझा बुद्ध आणि बाबासाहेब हा म्हणजे 24 कॅरेट गोल्ड आहे. ह्याला कुठल्याच संघटनेचं पॉलिटिकल पार्टीचं मला नाव घ्यावं असं वाटत नाही. म्हणजे मी कुठेही जय भीम बोललो तर आज म्हणजे आज तुम्ही पण माझ्याकडे आलेला आहात की मी गोल्डमॅन आहे म्हणून नाही, तर बुद्धिस्ट गोल्डमॅन आहे आणि बाबासाहेबांचा गोल्डमॅन आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे आलेला आहात. तर मी यवतमाळमध्ये असताना म्हणजे खूप जण फोटो काढत होते, तर एक म्हातारी माझ्या जवळ आली, तिच्याकडे मोबाईलही नव्हता आणि तिला माझ्याशी फोटो काढायचा होता. तर म्हटलं आजी मी हजार रुपये लावणार आहे आता. तर त्या बिचारीने त्या छातीतून 100 रुपये काढले, बोलले हे माझ्याकडे एवढेच हे चालतील का? म्हणजे डोळे भरले, म्हणजे ते प्रेम आज मला भेटतंय. माझे टॅटूज आहेत, लोकांनी रक्तानी माझं पोर्ट्रेट काढलेलं आहे, माझं कुठलंही संघटन नाही, फक्त बाबासाहेबाचा हा माणूस आहे किंवा बुद्धाचा आहे किंवा माझ्या समाजातला आहे, आपला आहे. तर तो एक माझा विस्मरणीय क्षण आहे तो. मीन्स आय ऑलवेज रिकलेक्ट दॅट मोमेंट की आपल्याला किती प्रेम देणारी लोक या समाजात आहेत. खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांचे विचार त्यांनी घेऊन आज इथपर्यंत त्यांनी प्रवास केला आहे. खरंच सोन्यासारखा जसा भाव असतो तसाच तो ब्रँड असतो, तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एक ब्रँड आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन सह गौतम कांबळे, GK न्यूज मराठी, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.